हालत एक शब्द नाही आला गाडी रस्ता पार करेपर्यंत. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी रोहित रमाकांत परब, परशुरामाची भूमी कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. आणि आपण निघालो आहोत मॉन्सून राईडसाठी. आपण त्याच मुंबई गोवा हायवेने प्रवास करणार आहोत. NH66 तो बघा, कर्नाळाचा सुळका. आणि हा आपला आवडीचा पॅच. एकही माकड नाही दिसतंय आज, नाहीतरी ते माकडं असतात. ते बघा तिकडे काय ग्रेन कॉरिडॉरचा दरवाजा बघा. खरंच एका बाजूला हे असं एकदम निसर्ग सौंदर्य, ज्याच्यावर पुढे संपूर्ण जीवसृष्टीचं, सजीव सृष्टीचं, म्हणजे पूर्ण सजीव सृष्टी या निसर्गावर अवलंबून आहे. आणि एका बाजूला हे असं, हे बघा. कसं वाटतं हे बघायला? तुम्हीच बघा हे आणि हे. अरे वंदे भारत आहे. हे आता थोडंफार काम झालंय गेल्या वेळेपेक्षा. आपण बघितलं होतं स्पीड ब्रेकर असणार, हे पटकन दिसत नाहीत. हा बघा, बापरे उडालो मी स्वतः त्याच्यात. हा बघा, बाबा रे, कॉर्मोरंट. अरे जाऊ मी मित्र, धन्यवाद. स्पीड ब्रेकर वरचा. हे नेहमीच आहे हा एरिया. म्हणजे जेव्हापासून मी जो पहिला व्लॉग बनवला आहे माझा, तेव्हापासून द सेम कंडिशन आहे. रिक्षासाठी आपण जागा देऊ शकतो. हे जे आता ग्रॅव्हल्स आहेत इथे, हे बघा असे
तर यावर एक सांगतो तुम्हाला, म्हणजे जे राईड करतात किंवा नवीन आहेत त्यांना मी एक सांगतो. एक्सपिरियन्सवाले असेल तर त्यांनी ऐकलं तरी चालेल, इट्स नॉट नेसेसरी की त्यांच्यासाठी आहे म्हणतो आहे म्हणून. तर हे असे ज्या ग्रॅव्हल्स असतात ना, तेव्हा काय होतं, आपण ह्या स्पीडला असं मस्त की जात असतो. सॉरी, आपण ह्या स्पीडला ना मस्त की जात असतो 60-70च्या स्पीडने. आणि ह्या अशा पॅच सिमेंटच्या रस्त्यामध्ये ना प्रॉपरली ते विजिबल होत नाहीत, आपल्याला दिसत नाहीत व्यवस्थित. तर आपण काय करतो, पॅनिक ब्रेकिंग करतो त्यामध्ये. तर ॲक्च्युली अशाही पॅनिक ब्रेकिंग न करता सरळ क्लच दाबायचा आणि गाडी ज्या स्पीडला आहे त्या स्पीडला जाऊ द्यायची. क्लच दाबायचा, 0 ब्रेक 0 ॲक्सेलरेटर, फक्त क्लच दाबायचा. कारण की कसं आहे, गाडी लूज होते आणि आहे त्या ह्याच्यात जाते. पण ॲक्सेलरेटर नाही द्यायचा जराही आणि ब्रेकही नाही लावायचा. हा, जर एखादी गाडी समोर असेल तर ब्रेक लावा आणि जर मोकळा रस्ता असेल तर सरळ क्लचवर दाबा आणि घेऊन जा गाडी. गाडी ॲज इट इज बाहेर पडणार, जराही स्किड नाही होणार. फक्त तुम्ही शांत त्या गाडीवर बसून राहा, पॅनिक नका होऊ. हां, आनंद भवन ते बघा. आणि आपण मस्त की पोहे आणि चहा ॲज युजल छानच होता नाश्ता. पोहे म्हणजे एकदम घरच्यासारखे टेस्ट, काहीच वेगळं हे नाही. आणि आपलं म्हणजे जरा ते ऑइली वगैरे असतात काही ठिकाणी, तसं जराही नाही, तेलकट वगैरे एकदम मस्त. आणि चहा पण छान असतो ह्यांचं, म्हणून मी इथेच थांबतो. इकडे हॉटेल छान होतं आहे, म्हणजे एकदाच गेलो आहे मी, पण इथेच वाटतं कुठंतरी. हां, हे कार्तिक हे पण छान आहे, पण आनंद भवनची अशी सवय झाली आहे. महाड इथून 10 किलोमीटर आहे आणि हे जे वळण आहे महाडचं सगळ्यात डेंजर. बघा की रस्ता सुरुवातीला असं एकदम स्ट्रेट रोड आहे, त्यामुळे आपण एकदम स्पीडमध्ये येतो आणि त्यानंतर हा असा एकदम एस टाईप टर्न.
अनिलवाडी भोसलेघाट इथून सुरू. बाईक बघते, एवढी लोड बाईक पहिल्यांदाच नेतोय. आधी आपले फक्त टँक बॅग असायची आणि ही व्हायटेराची क्लॉ, आणि आता ही अजून एक टेल बॅग. एवढी लोड गाडी आपण घेऊन जातोय कोकणात आपल्या घरी. आता आपण महाडमध्ये आहोत. जस्ट भोसलेघाट नाही, महाड नाही, सॉरी, आपण खेडमध्ये आहोत. जस्ट भोसलेघाट क्रॉस केला आपण आणि इथे थांबलो जरा पाणी पिण्यासाठी. ॲक्च्युली मला वाटलं पाऊसच, एक्सक्यूज मी, मला वाटलं पाऊस असेल आणि टँक बॅग सॉरी हायड्रेशन बॅगचा काही उपयोग नाही होणार, कारण की ती भिजली त्याचा स्पॉन्ज खराब होऊ शकतो पाठी बॅक रेस्टला जो असतो तो. त्यामुळे म्हटलं का काही उपयोग नाही होणार. आणि आता इथं तर कुठेच पावसाचं चिन्ह पण नाही आहे. खाली ऊन आहे, इकडे पावसाचं वातावरण आहे. काय इकडे हे केलं हे समजत नाही आहे. मोठा काहीतरी रिसॉर्ट बांधतायत की काय. परशुराम मंदिर, परशुराम मंदिर कधी जायला मिळणार. लाल परीचं दर्शन पण. जाळी लावायचं काम चाललंय, म्हणजे लँडस्लाईड थांबवता येईल असं. अच्छा, 57 सिंगल लेन चालू झालं. तर आता आपण पोहोचलो शास्त्री पुलावर. वा, नवीन, तो जुना आपण मागे गेलो होतो तो पण तसाच ठेवला पाहिजे माझ्या मते. कोसळला नाही पाहिजे. म्हणजे या लोकांनी देवरुख, बापरे, हालत एक शब्द नाही आला गाडी रस्ता पार करेपर्यंत. इकडे वाट लागणार आहे, इकडे ट्रॅफिक लागतं. आणि
पावसाने पण काळो केलं संगमेश्वरमध्ये. अरे बापरे, काय खोदकाम, बापरे. मी असं माझं म्हणणं आहे की जिथे तुम्हाला पॉसिबल नाही आहे ना रस्ता करणं, तिथे जुनाच ठेवा ना. बापरे, काय खोदकाम, एवढं वाट लावून टाकले. काय केलंय ते तिकडे. मातीचा होता. तात्पुरतं तरी डांबर टाकलंय, नशीब आहे. आता मला तर वाटलेलं इकडे तर पूर्ण माती असणार एवढी, तर ठीक आहे. आता तात्पुरतं डांबर तर आहे, गैरसोय नाही आहे. फक्त हे अशा ठिकाणी भीती वाटते ह्याला, या खाडीमध्ये. चला चला लवकर. मी विचार केलेला जेव्हा जाताना पाऊस असेल भरपूर आणि फुल ऑन ॲडव्हेंचर होईल. नशीब आहे आज पाऊस नाही आहे. पण भीती वाटते यार, ही लोक कसे खोदकाम चाललंय वरती. हे बघा, हे तर पूर्ण खाली खचल्यासारखं वाटतंय. यार, हे नाही केलं पाहिजे होतं. असं हे रस्ते तर थोडाफार असं ठेवला पाहिजे होता की बाबा हा मस्त आहे, हा जुना रस्ता. सगळंच चवई किती आल्यात बघा. चवईची झाडं हे होती, झाडं होती. हे येतात बघ ना कसं आहे ना, काय कॉन्फिडन्स आहे मला तोच कळत नाही. सरळ जाऊ घ्या. सरसरत येतात आणि एकदम. पोपट झाला की काय माझा. फसलो. मला वाटलं स्ट्रेट रोड आहे काय. ड्रायव्हर हे आलो लांजा. बापरे, धुळवड बघा काय इकडे.